है, कहाँ से आता है, खबर नहीं। नवापुरात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले. अन्न व औषध प्रशासनाकडून पुन्हा धडक चौकशी सत्र. खाद्यपदार्थांचे नमुने घेतले ताब्यात. संपूर्ण महाराष्ट्रात कडक शिस्तीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा नवापूर शहरात आलाय. जूनच्या पहिल्या आठवड्यात तेल भेसळ करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा नंदुरबार जिल्हा आयुक्त गोडसे पाटील यांनी त्यांच्या पथकाने नवापूर शहरात अचानक धडक दिली. या पथकाने थेट चौकशीच्या जागेवर जात शहरातील 2 हॉटेल विक्रेते आणि 1 मिठाई विक्रेता अशा एकूण 3 मोठ्या आस्थापनांची कसून चौकशी सुरू केली आहे. या तपासणी दरम्यान पथकाने अन्नपदार्थांचे विविध नमुने गोळा केले असून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अचानक सुरू झालेल्या धडक चौकशी सत्रामुळे नवापूर शहरातील भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून सर्वसामान्य नागरिकांमधून या प्रशासकीय पावलाचे मोठे स्वागत केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. तुकाराम मुंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ फूड, स्वच्छ ट्रक आणि स्वच्छ महाराष्ट्र याच्या अंतर्गत आपली मोहीम चालू आहे. आणि ज्यांच्याकडे परवाना नाही आहेत किंवा नोंदणी नाही आहे त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई करत आहे, त्यांना स्टॉप बिझनेस देत आहे. त्यामुळे सगळ्यांना आवाहन करण्यात येतं की सगळ्यांनी आपले लायसन्स रजिस्ट्रेशन काढून घ्यावे. स्वच्छता काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. जर त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाईल. परत जे कायद्याच्या तरतुदी आहेत त्याचं सर्वांनी पालन करावे.